नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत सायलीला अर्जुनबद्दल प्रेमाची जाणीव झालेली आहे आणि तिला ते खूप हवंहवंसंही वाटत असतं. तितक्यात अर्जुन तिच्या डोळ्यासमोर येतो. अर्जुन तिला विचारतो, खरंच सायली तू माझ्या प्रेमात पडली आहेस का? आणि तीही मान डोलवत होकार देते. आणि त्याच्यानंतर अर्जुनने जे केलं त्याने तर ती भारावूनच जाते. तो तिच्यापुढे गुडघ्यांवर उभा राहतो, तिचा हात घेतो आणि तिच्या हाताला पकडत तो सांगतो, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो सायली. आणि तिच्या हाताला चुंबन घेणार तितक्यात तिचा दरवाजा वाजतो. दरवाजा वाजल्यानंतर ती बघते की हे स्वप्न होतं, अर्जुन तर इथे आलाच नाही. मग ती दरवाजा उघडते. समोरून तिची सासू येते. काय झालं, तुझं मूड ऑफ झाला का, तू वरती आली? तेव्हा ती म्हणते, नाही, मला खूप छान वाटत आहे. याच्या आधी इतकं छान कधीच वाटलं नव्हतं. मी खूप आनंदी आहे. आज मी तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे. असं म्हणत, चला आई आपण खाली जाऊ, असं ती कल्पना म्हणते स्वतःचाही विचार कधीतरी कर. मग ती म्हणते, हो, आता मी स्वतःचाच विचार करणार आहे. मग दोघीजणी खाली जातात. इकडे अर्जुन विचारतो चैतन्यला, तुला कसं ठाऊक की आमच्या घरी पूर्ण आजीने सायलीला हे एवढं सगळं विचारलं? तेव्हा तो म्हणतो की माझ्या तोंडून नकळतपणे साक्षीला सांगण्यात आलं आणि तेच साक्षीने तन्वीला सांगितलं असावं. मला खूप वाईट वाटत आहे. मी रागाच्या भारात हे सगळं तिला सांगून बसलो. मला माफ कर. आणि मी खूप मोठी गुन्हा केला आहे हेही तो त्याच्यासमोर कबूल करतो आणि म्हणतो, मी खूप दमलोय. मला असं वाटतं कुणालसारखं मीही माझ्या जीवाचं काहीतरी करून घ्यावा का काय. असं म्हटल्या ते ऐकल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन चैतन्याच्या कानाखाली सणकण वाजवतो आणि त्याला मिठी मारत म्हणतो, असा विचार पुन्हा कधीही करायचा नाही. आलेले संकट आपण दोघं मिळून काहीतरी करून घालवूया, पण हा विचार करू नको कुणालसारखं तूही मला सोडून जाशील का. मग त्याला बसवत तो म्हणतो, आता ह्या गोष्टीचा उपयोग साक्षी तिच्या कामासाठी करणार, ती मला ब्लॅकमेल करणार. चैतन्य म्हणतो, मला खूप वाईट वाटत आहे. मी आजपर्यंत जितक्या चुका केल्या तो तितक्या संयमाने त्या सगळ्या पार पाडल्यास. तुझ्यात किती बदल झाला आहे. तेव्हा तो म्हणतो, हे सगळं फक्त माझ्या बायकोमुळे झालं. तिच्या प्रेमात जेव्हापासून पडलो तेव्हापासून मला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली आहे. इकडे प्रिया रागाने साक्षीकडे जाते. तू तर सांगितलं होतंस ना की ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. मी तिथे जाऊन तोंडावर पडले. तू जसं सांगितलं तसं जाऊन बोलल्यानंतर त्या सायलीने देवासमोर शपथ घेतली, ती ही खरी की ती अर्जुनवर प्रेम करते. हे शक्यच नाही, साक्षी असं म्हणते. चैतन्याने स्वतः मला सांगितलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टवरती त्या दोघांनी साईनही केली नाही. आता काही करून प्रिया आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळवायला हवे. कोणी हा म्हणो किंवा नाही म्हणो, पण हे सत्य आहे आणि ते पेपर दाखवून आपण सगळ्यांसमोर सिद्ध करू शकतो. प्रिया म्हणते, कुठे आहे ते पेपर? साक्षी म्हणते, आता तेही मीच तुला सांगायचं का? डोकं वापर आणि त्यांच्या घरात ते पेपर शोधून काढ. त्या पेपरच्या साह्यानेच आपण आता पुढची लढाई लढू. इकडे एक युक्ती सुचते सायलीला की आपण कसं सांगायचं की मी यांच्यावर प्रेम करते. त्यांना जर सांगितलं आणि त्यांना नसेल करायचं तर ह्या द्विधा मनस्थितीत ती असते. ते माझ्यावर प्रेम करत असतील की नाही आता हे त्यांना सांगितल्यानंतरच कळलं ना. आज मी त्यांना काही करून माझं प्रेम सांगणार असं सायली ठरवते. पण कसं? मग तिला एक युक्ती सुचते की आपण लव्ह लेटर लिहावं. जुन्या काळात ते लव्ह लेटर लिहूनच आपलं प्रेम व्यक्त करायचे ना. तसंच करून बघते मी. ती एका डायरीमध्ये तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी भराभर रेखाटून टाकते. काय वाटतं अर्जुन सरांबद्दल, किती हवेशी वाटत आहे, सगळं काही ती त्या पेपरमध्ये लिहिते. आणि आता वाट बघते ती अर्जुन सरांची घरी येण्याची. अर्जुन आले की त्यांना हे दाखवेल आणि माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगेल. ह्या गोष्टीने तिला खूप आनंद झालेला आहे. पुढे तिच्या आनंदावर कसं विरजन पडतंय हे पाहणं खूपच रंजक ठरणार. तेव्हा आपण पुन्हा भेटू.